एसए न्यूज महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे। आजच्या ठळक बातम्या। रामनवमी उत्साहात साजरी। राज्यात विविध ठिकाणी रामनवमीचा सण भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा करण्यात आला। सोलापूर जिल्ह्यात सौम्य भूकंप 3 एप्रिल 2025 रोजी सोलापूर जिल्ह्यात 2.6 रिश्टर स्केल तीव्रतेचा सौम्य भूकंप झाला। कोणतीही जीवितहानी किंवा मोठे नुकसान झाले नाही। महाराष्ट्र सरकारची 2025 साठी सार्वजनिक सुट्ट्यांची घोषणा। राज्य सरकारने 2025 साठीच्या सार्वजनिक सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे, ज्यात 24 सार्वजनिक सुट्ट्या आणि काही अतिरिक्त सुट्ट्यांचा समावेश आहे। शालेय शैक्षणिक वर्षात बदल। महाराष्ट्रातील शाळांचे शैक्षणिक वर्ष 2026 पासून 1 एप्रिल पासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, ज्यामुळे शैक्षणिक वर्ष एप्रिल ते मार्च असेल। मंत्रिमंडळ विस्ताराची प्रतीक्षा। राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा सुरू असून लवकरच नव्या मंत्र्यांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे। महाराष्ट्र बजेट 2025 सादर। उपमुख्यमंत्री आणि वित्त मंत्री अजित पवार यांनी 2025-26 साठी 7.20 लाख कोटींचा राज्य बजेट सादर केला, ज्यामध्ये 50 लाख नवीन रोजगार निर्मिती आणि मुंबईतील पायाभूत सुविधांसाठी 64,000 कोटींची तरतूद आहे। वाढवण बंदर 2030 पर्यंत कार्यान्वित होणार। पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदर प्रकल्प 2030 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, ज्यामुळे व्यापार आणि वाहतुकीला चालना मिळेल। शेतकऱ्यांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता प्रकल्प। कृषी उत्पादन वाढवण्यासाठी राज्य सरकारने 1 लाख एकर जमिनीवर 50,000 शेतकऱ्यांसोबत कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून पायलट प्रकल्प सुरू करण्याची घोषणा केली आहे। मुंबईतील मेट्रो विस्तार। मुंबई, नागपूर आणि पुणे येथे मेट्रो मार्गाचे विस्तार करण्यात येत असून पुढील वर्षभरात 64.4 किलोमीटर नवीन मेट्रो मार्ग कार्यान्वित होणार आहे। महिला सक्षमीकरणासाठी योजना। लाडकी बहीण योजना अंतर्गत 2.53 कोटी महिलांना आर्थिक सहाय्य देण्यात आले असून 2025-26 साठी या योजनेसाठी 36,000 कोटींची तरतूद करण्यात आली आहे। नवीन बातम्यांसाठी बघत रहा एसए न्यूज चॅनल महाराष्ट्र। धन्यवाद।